नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. यस, हे बघा इथे प्रॉन्स क्लीन करून झालाय बघा. आणि ह्याच्यात मी पुन्हा टाकणार आहे आपलं सगुना बागमधून घेतलेलं कोकम आगळ, जे मी तुम्हाला प्रिफर करायला सांगते. आणि ही काही प्रमोशन व्हिडिओ नाही, आम्हा लेडीजसाठीचं आहे, जे फटाफट काम होईल ह्याकरता मी तुम्हाला सगळ्यांना शेअर करते. बस थोडंसंच टाकायचं, कारण ह्याच्यामध्ये ना सॉल्ट वगैरे पण आहे, म्हणून फक्त तेवढंच टाकून ठेवलं तरी बस आहे. चला बस झालं, नका चिवडू जास्त. हे मंडळी इथे खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेत, आपल्याला वाटप करायचं एक टायमिंगचं, म्हणून हे खोबऱ्याचे तुकडे. त्याचसोबत हे 2 बारीक चिरलेले उभे कांदे वाटपसाठी, टॉमॅटो पण आहे. आणि इथे आहे फ्लॉवर, वेजचं तयारी फ्लॉवर आहे. आणि इथे मोठे कांदे टोमॅटो चिरलेत. आता हे वाटप कसं करेल ते बघा. आता आलं लसूणची पेस्ट आपण बघा आपल्या कोळंबीला तर नाही लावली बरोबर, तर मग मी ह्याच्यातच ते आलं लसूणची पेस्ट ॲड करणार, म्हणजे तशी चव प्रॉपरली मॅच होईल. ठीक आहे, चला करूयात. आणि आहोंसाठी 2 कांदे खायला ठेवलेत मी. चला परतून घेऊया. बघा मंडळी, इथे खोबरं, लसूण आणि कांदा चांगला परतून घेतलेला आहे. एक साईडनेच खोबरं मी असं परतून घेतलंय, सगळ्या बाजूने नाही मी परतवलंय, कारण तेलामध्ये पण ते नंतर फ्राय होईल ना, म्हणून. मी मिक्सरसाठी 3 मिरच्या घेतलेल्या आहेत. ठीक आहे, मिक्स करण्यासाठी, वाटपसाठी. ह्या तव्यामध्ये ना मला नॉनव्हेजचं पण करायचं, व्हेजचं पण करायचं, म्हणून मी आधी व्हेज करून घेते, म्हणजे आपली फ्लॉवरची भाजी करून घेते मी. आता इथे मोहरी जिरे टाकते. लसूण, कांदा, टोमॅटो, मीठ टाकून घेतलंय, त्याचबरोबर धना पावडर, त्यानंतर हा मसाला, हळद, आपल्याला इथे कुठेच तेल दिसत नाही, पूर्ण सुक्क झालेलं आहे, दिसतंय सगळं. हे कच्चं आहे. आता त्यातच आपल्याला फ्लॉवर टाकून घ्यायचे, ह्याच्यात फ्लॉवर टाकून घ्यायचे. आपण झाकण लावूया, मग वाफेवर भाजी आपली शिजून जाईल 5 मिनिट्समध्ये. सो इथे मी हा पॅन घेतलेला आहे, हा नॉनव्हेजचाच आहे, आणि ह्याच्यात ग्रेव्ही करणार आहे मी. सो इथे बघा वाटप तयार झालं आपलं चांगलं. त्यानंतर हे बघा जगभरातले मसाले आहे, हे काळं मसाला आहे, त्यानंतर हा मालवणी मसाला आहे, हा आमचा घाटी मसाला मी थोडाच घेतला, कारण ह्या कॉम्बिनेशनला ते मॅच होत नाही काळ्या मसाल्याला, म्हणून. आणि धणा पावडर आहे, मीठ आहे, मीठ कमी घेतलं आहे, कारण ह्याच्यामध्ये आपलं कोकम आगळ आहे म्हणून. आणि थोडा हळद, आणि इथे लसूण आणि कढीपत्ता. लसूण मी कमी घेतले का तर वाटपामध्ये लसूण चांगली आहे बरोबर. सो आता आपण करून घेऊयात तयारी. तर लसूण टाकूयात आणि कढीपत्ता. कढीपत्ता, लसूण आणि कढीपत्ता छान बारीक आणि गरम झाल्या. आता आपण इथे हे टाकून घेऊयात टोमॅटो, आणि त्याचबरोबर हे मसाले. आणि खूप सुंदर सुगंध सुटलाय, खूप छान वाटतंय. ते हा आता वाटप टाकून घेतलेला आहे, तर एकजीव करून घेऊया वाटपला. थोडा कलर वाटप
सेटअपचा चेंज आहे, ह्याच्यात आपण थोडं पाणी टाकून घेऊया. काळा कलर कसा काय आलेला आहे, थोड्याशाच काळा जो मसाला होता त्याच्याने आलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये आपले हे कोकम आगळमध्ये ठेवलेले कोळंबी टाकून घेऊयात आणि झाकण लावूयात. जिरा टाकलाय आणि लसूण आणि कढीपत्ता, थोडंसं मीठ आणि हळद, हे बघा बारीक गॅसवरच परतून घेतलंय. आपली डाळ, पाणी घेतलंय. छान प्रकारे डाळ आता उकळी घेईल. इथे आपली कोळंबी होते, आपलं फ्लावर भाजी झाली आहे आणि भात सुद्धा झालेला आहे. घमघमाट सुटलाय. हे बघा, एक नंबर. आज मी बनवलेलं आहे कोळंबीचं तिखलं. खूप छान प्रकारे झालेलं आहे पिकलं. शिजले पण आहेत कोळंब्या मस्तपैकी, पण अजून एक थोडी वाफ येऊ देईल मी. आणि पिकलं असंच घट्ट जर असेल तरी पण छान वाटतं. आणि चला मग गॅस आता बंद करूया, वाफ देऊन एक. इथे भात, बघा कोळंबीचं तिखलं मस्तपैकी तयार झालंय. आता आहोंना देऊया. सो मी इथे तिखलं वाढतेय. आता तुम्ही मंडळी म्हणाल की त्यांना काही वरण नाही काय नाही, पण त्यांना हे असंच आवडतं खायला. वरण तर बनवलंय, तुम्ही तर पाहिलंय. त्यांना फक्त असंच आवडतं. त्यांना एक फिश दिली आणि सुका भात तरी ते खातात. असं हे त्यांचं नॉर्मल जेवण आहे. तर काय नाही, चला मग त्यांना देऊयात. घ्या हो. आणि इथे आता आपली व्हेज थाली बनवायचं आहे. आता आपली फ्लॉवरची भाजी पण झालेली आहे. आता मी इथे फ्लॉवर वाढून घेते. डाळीला पण वरती तर्री आली आहे. डाळीची तर्री आहे ॲक्च्युली. तर हे वरण आपण मस्तपैकी भातावर घेऊयात छान प्रकारे. बघा वरण तर बनवलंय, नाही तर बोलाल की बाबा बनवत नाही काय नाही. तो या मंडळी जेवायला तिखलं प्रॉन्स, तिखलं भात आणि कांदा आणि वरण भात आणि भाजी. या मंडळी जेवायला तुम्हाला काय हवंय, मी 2-2 ऑप्शन्स दिलेत. या जेवायला. नमस्कार मंडळी, मी तुम्हाला म्हटले होते की मी आज शॉपिंगला चालली आहे. तर शॉपिंग अशी की थोडं भाजी वगैरे घेतली, त्याच्यानंतर बायकांच्या आवडीचं म्हणजे साड्या. सो त्या मी घ्यायला आलेली आहे. सो बघूयात काय किती पसारा मी केला आहे शॉपमध्ये आणि मी किती साड्या घेतल्या आहेत. चला तुम्हाला मी दाखवते. हो, मी ह्या दादांना असं परेशान करून हे बघा एवढ्या साड्या काढलेल्या आहेत. त्यातल्या मला ना ह्या 3 आवडल्यात. ही एक रेड कलरची एक आवडली आहे आणि हा थोडा युनिक आणि छान कलर वाटला. ह्या सेम पॅटर्नमधलाच आहे. आता तुम्हाला कसा दिसतोय मोबाईलमध्ये मला माहीत नाही, पण एकदम वेगळा कलर मला खूप आवडला. त्यानंतर असा हा एक आबोली कलरचा पॅटर्न एक घेतला आहे. सो अशा मी ह्या 3 साड्या घेतलेल्या आहेत. तर ते का घेतल्यात मे बी तुम्हाला मी दाखवता येईल, तर मी नक्कीच दाखवेन. ॲक्च्युली गावी घेऊन जाण्यासाठी देवीसाठी घेतलेल्या आहेत ह्या साड्या. सो येस, एवढा सगळा पसारा काढलेला आहे. तर ह्यातल्या 3 चूज केल्यात मी. इथे आपल्या ऑल साड्या पॅक्ड होत आहेत.
उकाड्याचे दिवस सुरू झाले आणि आम्ही खाली आलोय वॉक करत करत आईस्क्रीम खायला. या मंडळी, आपल्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूयात.